लोकसभेपाठोपाठ आता विधानसभेच्या चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत। विधानसभेला जास्त जागांवरती लढायचंय, सांगलीतील भाषणामध्ये जयंत पाटलांनी वक्तव्य केलेलं आहे। जागांचा आकडा आत्ताच सांगत नाही असं सुद्धा जयंत पाटील म्हणतात। सुमनताई, आम्ही सगळेच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत। आता मी आकडा घेतला की टीव्हीवर सुरू होईल, राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून मी आकडा घेतलाय। पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर वेळ देण्याची गरज आहे। आणि म्हणून मतदान झाल्यानंतर पाटील साहेब, निवडणुकीच्या निकालाच्या आधी 2 तारखेपर्यंत ही सगळी गावं करून घेतलेली आहे। त्या निवडणुकीत आपल्याला अधिक ताकदीनं लढलं पाहिजे। त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणानं काम करा। तासगाव कवठे मंकाळा काही अडचण आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे या 3 जागा 100% राष्ट्रवादीच्या येतील। अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे। जयंत पाटील साहेबांसारखे अभ्यासू ज्येष्ठ नेते या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत, त्याचा आम्हाला समाधान आहे। परंतु काही खतखत नक्कीच त्यांच्या मनामध्ये आहे। जाणीवपूर्वक डावललं जाणं किंवा जाणीवपूर्वक कसं बाजूला ठेवता येईल हे काही आताचे नवीन नेते त्या ठिकाणी करू पाहतायत। आणि माझं जयंत पाटील साहेबांना देखील एवढं सांगणं आहे की या महाराष्ट्रामध्ये एक अभ्यासू आणि अनुभवी नेते म्हणून आम्ही आपल्याकडे पाहतो। आम्हाला आपल्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत।